नमस्कार मित्रांनो, मी आज इथे आलेलो आहे ठाणे पूर्व येथील चिंदणी मीठ बंदर हे गार्डन पण आहे आणि आज 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे इथे ना घाट विसर्जन होतं। 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं। इथे खाडीचा भाग आहे, तिथे घाट बनवलेला आहे विसर्जनासाठी आणि त्याचं तुम्हाला दाखवतो। हे सगळं जे आहे ना मित्रांनो, हे बघा, ही सगळी त्याची पूर्वतयारी आहे। आता संध्याकाळी जे आहे ते सगळं खूप गर्दी होते इथे आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं इथे विसर्जन केलं जातं आणि त्याची ही सगळी पूर्वतयारी आहे। मी तुम्हाला हे सगळं दाखवतोय बघा मित्रांनो। हे जे आहे हे बघा, हे सगळे जनरेटर वगैरे जे आहे ते पॉवर क्रिएट करण्यासाठी आहे। खुर्च्या आहे, इथे लोक येतात विसर्जनासाठी, तर त्यांना बसण्यासाठी ती सगळी व्यवस्था केली जाते। ही सगळी पूर्वतयारी आहे। ही सगळी ही बघा, इथे सगळा हा सगळा मोठा मैदान परिसर आहे। इथे गणपती विसर्जनासाठी लोक आलेले असतात, फार मोठी गर्दी होते आणि हा सगळा त्यांच्यासाठी केलेला हा तयारीचा भाग आहे तो बघा इकडे। आणि हे टॉवर उभं केलेलं आहे, इथून सूचना दिल्या जातात। हे सगळं सुरक्षिततेची जी हमी असते ती सर्व प्रेक्षकांची म्हणा किंवा इथे आलेल्या भक्तांची, भाविकांची, हे सगळं आहे। सगळं हे सर्व ठाणे महानगरपालिका अरेंज करते। आणि हे बघा इकडे सगळं जे आहे हे सगळं सुरक्षा जी असते भाविकांची आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं त्यासाठी हे सगळे सभामंडप उभारलेले असतात, मंडप उभारलेले असतात। एक टॉवर आहे, सुरक्षा टॉवर, इथून सूचना दिल्या जातात। हे सगळं आहे त्यासाठी जो काय म्हणतात त्याला, विद्युत प्रवाह त्यांना सगळा मिळावा आणि लाईट्स वगैरे सगळे आहेत। ते सगळे जनरेटर सगळे इथून पॉवर सप्लाय करतात, हे बघा। आणि तसंच हा तुम्हाला मी बोर्ड दाखवत आहे मुद्दाम, हा बघा इकडे आपण आलेलो आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, हे जे आहे हे बघा, चिंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर। मग अशी म्हटल्याप्रमाणे जे आहे ते इथे आलेलं आहे। तर छान आहे, इथं सगळी तयारी केली जाते महानगरपालिकेतर्फे, ठाणे अंतर्गत येते ती। आणि आपण आता जाऊया जिथे खाडी परिसर आहे, विसर्जनाचा घाट, तिकडे जाऊया। इकडे पण हे गार्डन बनवलेलं आहे छानपैकी, मस्त बघण्याचे ते लावलेले आहेत, छान सुंदर असं मस्त दिसतं। तिकडे जाऊ नका, मच्छर आहेत तिकडे, मच्छर आहेत तिकडे, मच्छर आहेत तिकडे, जायचं नाही, नाही नाही जायचं। चला इकडे या। हां, तिकडे खरंच वाटतं, तिकडे जास्त थांबायचं नाही आहे। यांना सूचना द्याव्या लागतात, लहान मुली आहेत, कारण कसं आहे हे खाडी परिसर आहे आणि तिथे जास्तीत जास्त मच्छरांचा वावर जास्त असतो तिथे। आणि छान असं मस्त दिसतं, असं हिरवं हिरवं गार असं रान आहे। आणि संध्याकाळी 4च्या नंतर जे आहे इथे फार गर्दी होते, सगळे भक्त भाविक सगळे इकडे येतात, त्यांना योग्य ते मार्गदर्शन पण झालं पाहिजे। सगळे होते ते त्याला गेले ते कर्मचारी तिथले, फार दक्षता घेतली जाते, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये भाविकांच्या बाबतीत म्हणा किंवा जे कोणी इथे फिरायला आलेले प्रेक्षक असतात त्यांच्या बाबतीतही। हे बघा, हे समोर समोर जे आहे ना हा घाट आहे, विसर्जन घाट आहे हा। हे बघा इकडे विसर्जन घाटावर संध्याकाळी 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे आणि हे सगळं आहे। इकडे भाविक इकडे पूजेसाठी सुद्धा येतात घाटावर। तर ठीक घेतलं ते, थँक्यू।
हे आहे बघा इकडे पाण्याचा जो लोट आलेला आहे ना तो खूप जास्त आलेला आहे, त्यामुळे शक्यतो इथं जे सुरक्षा रक्षक इथे जाण्यास जास्त करून मनाई करतात. कारण काय तर ही फार म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, त्रास होऊ नये, त्यासाठी हे सगळं आहे. सूचना लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि हे बघा खाडी परिसर आहे आणि पलीकडे जे दिसतं ना ते विटावा आणि दिघा हा परिसर आहे. त्याच्या बाजूला ऐरोली आहे. फार एकदम जवळ दिसते ते, पण तसं नाही आहे ते. चला मित्रांनो, आता संध्याकाळची इथे तयारी होत आहे, त्यामुळे शक्यतो इथं आता सगळे सुरक्षा रक्षक येतील आणि सर्वांना सांगतील समजावून. जास्त कोणी पुढे जायचं नाही, काही नाही. तर आपला हा ब्लॉग जो आहे हा इथेच संपवतो. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग.